गुड इव्हनिंग एव्हरीवन. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर. काय काय पाहिलं लास्ट लेक्चरला? मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी समजली का प्रत्येकाला? इंटरेस्टिंग थेरी होती मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. ज्या काही व्हीबीटीच्या ड्रॉबॅक्स होत्या, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कसे येतात ऑक्सिजन मॉलिक्युल मध्ये वगैरे, ते एक्झाम्पल आपण सगळे सॉल्व्ह केलेले आहेत अकॉर्डिंग टू व्हीबीटी. ठीक आहे. मग कोव्हॅलेंट बॉन्डच्या कॅरेक्टरिस्टिक प्रत्येक ठिकाणी पाहतो आपण. तर आपण जे काही कोव्हॅलेंट बॉन्ड एक्सप्लेन केले अकॉर्डिंग टू व्हीएसईपीआर थेरी, अकॉर्डिंग टू व्हीबीटी अँड अकॉर्डिंग टू मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी, तर त्या कोव्हॅलेंट बॉन्डच्या 4 थेरी आपल्या शिकून झालेल्या आहेत. तर त्या थेरीसाठी जे काही कोव्हॅलेंट बॉन्डचं नेचर आहे किंवा कोणते असे पॅरामीटर आहेत की आपण डिफाईन करू शकतो कोव्हॅलेंट बॉन्ड त्याच्यानुसार. ओके, सो गिव्ह द हेडिंग पॅरामीटर्स ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. कोणते कोणते पॅरामीटर्स आहेत की जे कोव्हॅलेंट बॉन्डला एक्सप्लेन करण्यासाठी उपयोगाचे आहेत. ओके, त्याच्यामध्ये जे काही पॅरामीटर्स आहेत 6-7 असतील काय, आपण ते पाहूयात. सो फर्स्ट पॅरामीटर असेल बॉन्ड अँगल. गिव्ह द हेडिंग फर्स्ट बॉन्ड अँगल. आता तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी बॉन्ड अँगल म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय बॉन्ड अँगल? येस, व्हॉट इज मीन बाय बॉन्ड अँगल? काय सांगता येईल? द अँगल बिटवीन द ऑर्बिटल्स. येस, पहा आपण हे ऑलरेडी पाहिले. आता जर टेट्राहेड्रल कार्बनच्या केसमध्ये काय होत होतं? कार्बनच्या केसमध्ये sp3 जॉमेट्री होती. sp3 जॉमेट्री म्हणजे काय? s चं एक ऑर्बिटल आणि p चे 3 ऑर्बिटल मिक्स होत होते. s चं एक आणि p चे 3 म्हणजे टोटल 4 ऑर्बिटल मिक्स होत होते, हायब्रिडाइज होत होते, नवीन 4 ऑर्बिटल तयार होत होते, ज्या प्रत्येकाचं नाव असेल sp3 हायब्रिड ऑर्बिटल. त्या प्रत्येक ऑर्बिटलचा शेप सेम होता. कसा शेप होता? एक लोब जो होता तो लार्जर होता आणि एक लोब कसा होता? स्मॉलर होता. इथं आपण स्मॉलर लोब दाखवत नाहीये, एक लार्जर लोब, एक स्मॉलर लोब. आणि जसे ऑर्बिटल असेल किंवा ऑर्बिटल मधला अँगलच 109 डिग्री 28 मिनिट होता, म्हणून तो ओव्हरलॅप झाल्यानंतर हायड्रोजन बरोबर जर ओव्हरलॅप झाला, मिथेन झाला, 4 हायड्रोजन बरोबर ओव्हरलॅप झाल्यानंतर हा अँगल चेंज होत नाही. म्हणजे या बॉन्ड मधला जो अँगल आहे तोच ह्या 2 ऑर्बिटल मधला किंवा ऑर्बिटल्स मधला, त्याच्या हायब्रिड ऑर्बिटल्स मधला अँगल आहे. ओके, मग आपण काय सांगू शकतो? द अँगल बिटवीन द ऑर्बिटल्स, राईट डाऊन, द अँगल बिटवीन द ऑर्बिटल्स, the angle between the orbitals, the angle between the orbitals holding the bonding electrons, holding the bonding electrons is called the bond angle. Sir, you are paused. पॉज झालेला आहे? नो सर. नो सर. नाही, तुमचं नेटवर्क चेक करा, कौशल नेटवर्क चेक करा, कोणासाठी पॉज झाले पहा. हो सर. नाउ इट इज ओके. ओके, होऊन जाईल. जरी पॉज झालं, ब्लर झालं तरी 2 मिनिटं वाट पाहायची, ओके होऊन जातं. तेवढ्या वेळात काय आपला बोर्ड पुसला जात नाही. ओके, काय सांगितलं पहा. जे ऑर्बिटल बॉन्डिंग इलेक्ट्रॉन होल्ड करताय, तिथं ओव्हरलॅप मध्ये आपण इलेक्ट्रॉन दाखवत होतो, त्या ऑर्बिटल मधला अँगल म्हणजेच काय असणार आहे? तो बॉन्ड अँगल किंवा 2 बॉन्ड मधला अँगल कन्सिडर करा. फॉर एक्झाम्पल पहा, वॉटर मॉलिक्युल आहे, लोन पेअर असतात 2, बॉन्ड अँगल 2 हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये जे काही 2 सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत, याच्यातला जर तुम्ही अँगल मेजर करताय, याच्या न्यूक्लियसला कॉन्स्टंट पकडा, याच्या न्यूक्लियसला ओरिजिन पकडा, या 2 लाईन ड्रॉ करा, याला आपण काय म्हणणार? या अँगलला काय म्हणणार आपण? बॉन्ड अँगल. 2 शेजारच्या बॉन्ड मध्ये प्रेझेंट असणारा अँगल, त्याला आपण म्हणणार बॉन्ड अँगल. किती असतो वॉटरच्या केसमध्ये? H2O च्या केसमध्ये आठवतो का? 104 डिग्री 28 मिनिट. टेट्राहेड्रल जॉमेट्री होती. हे ऑर्बिटल जर तुम्ही कन्सिडर करताय, टेट्राहेड्रल जॉमेट्री व्हायला पाहिजे 4 लोन पेअर मध्ये अकॉर्डिंग टू व्हीएसईपीआर थेरी. व्हीएसईपीआर थेरी नुसार काय सांगितलं? हे 2 इलेक्ट्रॉन कुठे आहेत? इकडे एक ऑर्बिटल आहे, इकडे एक ऑर्बिटल आहे. मग 1 2 3 4, जर 4 याला काय होत आहेत? लोन पेअर आहेत. तर 4 लोन पेअर असणारी जॉमेट्री कोणती व्हायला पाहिजे? मॅक्झिमम रिपल्शन टेट्राहेड्रल. मग टेट्राहेड्रल म्हणजे बॉन्ड अँगल काय पाहिजे? 109 डिग्री 28 मिनिट. पण हा बॉन्ड अँगल 109 डिग्री पासून 104 डिग्री पर्यंत रिड्यूस झालेला आहे, कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे बॉन्ड. कशामुळे? तर इथं लोन पेअर आणि लोन पेअर आहे. एलपी मध्ये रिपल्शन सगळ्यात मॅक्झिमम असतं. 2 नंबरचं रिपल्शन असतं बॉन्ड पेअर आणि लोन पेअर मध्ये. हे रिपल्शन 2 नंबरला आहे. सगळ्यात हायेस्ट रिपल्शन कोणामध्ये असणार आहे? सगळ्यात जास्त रिपल्शन ह्या 2 लोन पेअर मध्ये असणार आहे.
त्याच्यानंतर 2 नंबरला रिपल्शन या 2 मध्ये असणार आहे. सगळ्यात कमी रिपल्शन इथं आहे. बॉन्ड पेअर मध्ये सगळ्यात कमी रिपल्शन आहे, म्हणून हा बॉन्ड काय होणार आहे, तिथं बेंड होणार आहे. मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं. इथं कसं आहे, रस्सिखेच सारखं आहे. ज्याची पॉवर जास्त लागेल तो बाकीच्या बॉन्डला काय करणार आहे, ढकलणार आहे. मग रिपल्सिव्ह फोर्स जास्त इथं आहे, मग हे काय होणार आहेत, मॅक्झिमम डिस्टन्स अक्वायर करणार आहेत. 2 नंबरला मीडियम रिपल्सिव्ह फोर्स याचा आहे, मग हे पण काय करणार आहेत, थोडंसं जास्त डिस्टन्स अक्वायर करणार आहेत. पण सगळ्यात कॉन्ट्रॅक्ट कोण होणार आहे, हा. कारण याच्यापेक्षा हे फोर्सेस काय आहेत, स्ट्रॉंग आहेत, म्हणून हा बॉन्ड अँगल काय होतो, रिड्यूस होतो. अमोनियाचं एक्झाम्पल घेतलं होतं आपण. अमोनिया NH3 मध्ये बॉन्ड अँगल किती असतो, इथं पण टेट्राहेड्रल जॉमेट्री पहा. इथं पण टेट्राहेड्रल जॉमेट्री आहे. ही लोन पेअर एका ऑर्बिटल मध्ये असते आणि 3 हायड्रोजन बरोबर 3 बॉन्ड तयार होतात. पण इथला बॉन्ड अँगल ह्या लोन पेअर आणि या शेजारच्या 2 बॉन्ड मध्ये असणार किंवा या तिन्ही बॉन्ड मध्ये असणार रिपल्शन काय आहे, जास्त आहे. त्या बॉन्ड पेअर मध्ये इथं जे रिपल्शन आहे बॉन्ड पेअर मध्ये, याच्यापेक्षा लोन पेअर आणि बॉन्ड पेअर मधलं रिपल्शन जास्त आहे. मग मी दाखवलं जे बॉन्ड असे होते ते बॉन्ड थोडेसे काय होणार आहेत, ते बॉन्ड थोडेसे कॉन्ट्रॅक्ट होणार आहेत. मग इथं बॉन्ड अँगल जो आहे, बॉन्ड अँगल 109 डिग्री असायला हवा होता, 109 डिग्री 28 मिनिट अकॉर्डिंग टू CPR थिअरी. पण लोन पेअर मुळे काय होतंय, हा बॉन्ड अँगल रिड्यूस होतोय. परत हा बॉन्ड अँगल कमी होतोय कुठपर्यंत, 107 डिग्री पर्यंत. 107 डिग्री पर्यंत हा बॉन्ड अँगल काय होतोय, रिड्यूस होतोय. आणि जर तुम्ही BF3 चे एक्झाम्पल घेतलं, BF3 तर सरळ ते ट्रायगोनल प्लेनार जॉमेट्री आहे. ट्रायगोनल प्लेनार जॉमेट्री आहे बोरॉन ट्रायफ्लोराइड मध्ये. बोरॉन ट्रायफ्लोराइड मध्ये कशी जॉमेट्री आहे, मग बॉन्ड अँगल किती असेल, हा बॉन्ड अँगल किती असेल, हा बॉन्ड अँगल किती असेल, यस. आता इथे किती असणार आहे, 120 डिग्री हा बॉन्ड अँगल असणार आहे. ओके. मग बॉन्ड अँगल वरून आपल्याला बॉन्ड अँगल जे आहे हा एक्सपेरिमेंटली स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निकने डिटरमाइन केला जातो. स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निकने फाइंड आउट केला जातो. स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक्स यूज केले जातात की जे आपल्या सिलेबसला नाही आहेत. मग या बॉन्ड अँगल वरून आपल्याला कोणती इन्फॉर्मेशन मिळते, यस. सर थोडासा हा स्लाइड म्हणजे रिवाइज करता का, जरा माझं नेटच संपलेलं, मग मी म्हणजे जरा डिस्कनेक्ट झालतो. ठीक आहे. बॉन्ड अँगल म्हणजे काय, कोणतं रिवाइज करायचं आहे पहा. सर बॉन्ड हेच अँगल सर म्हणजे हे फर्स्ट. लिहून घेतलेत का एक्झाम्पल. बॉन्ड अँगल म्हणजे काय असणार आहे, ऑर्बिटल मध्ये असणारे अँगल असणार आहे. बोरॉनचे अराउंड 3 ऑर्बिटल तयार होतील, तेच 3 बॉन्डला रिप्रेझेंट करतील. इथं F असतील 3, म्हणजे काय आहे, ह्या ऑर्बिटल बोरॉनच्या 3 हायब्रिड ऑर्बिटल मध्ये जो काही अँगल आहे तोच बॉन्ड अँगल असणार आहे. किंवा 2 शेजारच्या बॉन्ड मध्ये असणारा अँगल किती आहे, तोच बॉन्ड अँगल असणार आहे. ओके. मग एक्सपेरिमेंटली स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निकने काय केलं जातं, बॉन्ड अँगल डिटरमाइन केला जातो. बॉन्ड अँगल वरून आपल्याला कोणती इन्फॉर्मेशन भेटते, तर बॉन्ड अँगल वरून आपल्याला कशाविषयी इन्फॉर्मेशन भेटेल, एकतर अरेंजमेंट ऑफ ऑर्बिटल, 3 डायमेन्शनल अरेंजमेंट काय आहे ऑर्बिटल हे समजेल आपल्याला. वी कॅन राईट अरेंजमेंट ऑफ ऑर्बिटल्स, आणि हे कसं 3 डायमेन्शन मध्ये, 3 डायमेन्शनल अरेंजमेंट ऑफ ऑर्बिटल्स. कोणती जॉमेट्री आहे, कोणता शेप आहे, किंवा त्याला म्हणतो आपण शेप ऑफ द मॉलिक्यूल. त्याला आपण काय म्हणू शकतो, शेप ऑफ मॉलिक्यूल. मॉलिक्यूलचा शेप आपल्याला बॉन्ड अँगल वरून समजतो. 120 डिग्री बॉन्ड अँगल आहे म्हणजे ट्रायगोनल प्लेनार जॉमेट्री आहे. 109 डिग्री 28 मिनिट आहे म्हणजे टेट्राहेड्रल जॉमेट्री आहे. आणि हे जे आहे 107 किंवा 104 याला डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल म्हणतात. म्हणजे काय झालंय, थोडंसं ते कॉन्ट्रॅक्ट झालेले आहेत लोन पेअरच्या रिपल्शन. त्याला डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल असेही म्हणतात. झालं का बोर्डवरचं पहा. झाले बोर्डवरचं. येस Yes, sir. ठीक आहे. नेक्स्ट पहा आता. सेकंड पॅरामीटर आहे बॉन्ड एन्थाल्पी.
दिले हेडिंग? दिले का हेडिंग? येस सर. इम्पॉर्टंट एमसीक्यूच्या दृष्टीने इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे पहा हा. बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे काय? एकदाच सांगतो, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे काय? जर ए आणि बी मध्ये बॉन्ड आहे, जर ए आणि बी मध्ये काय आहे? बॉन्ड आहे. ऍटम ए आणि ऍटम बी च्या न्यूक्लियस मध्ये बॉन्ड आहे. ठीक आहे. जर ऍटम ए आणि ऍटम बी च्या मध्ये बॉन्ड आहे म्हणजेच हे काय आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. बरोबर की नाही? फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. जर मला ए ला सेपरेट करायचं आहे आणि बी ला सेपरेट करायचं आहे, जर मला या दोघांनाही सेपरेट करायचंय तर मला काय करावं लागेल? याच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच बॉन्ड काय करावं लागेल? ब्रेक करायला लागेल. बरोबर की नाही? मग मला हा बॉन्ड जर ब्रेक करायचा आहे, हा बॉन्ड जर मला ब्रेक करायचा आहे, तर मला काय द्यावी लागेल याला ब्रेक करण्यासाठी? एनर्जी. एनर्जी द्यावी लागेल. ओके. काही अमाऊंट मला काय द्यावी लागेल? एनर्जी द्यावी लागेल. मग मी इथं दाखवतोय, मी याला काय देतोय? एनर्जी देतोय. एनर्जी दिल्यानंतर हे बॉन्ड काय होणार आहेत? ब्रेक होणार आहे. ठीक आहे. याच्या उलट, याच्या अपोजिट जर ए आणि बी फ्री स्टेट मध्ये आहेत, ए आणि बी फ्री स्टेट मध्ये आहेत, फ्री स्टेट मध्ये असणारे ऍटम किंवा फ्री स्टेट मध्ये असणारा इलेक्ट्रॉन याची एनर्जी नेहमी मॅक्झिमम असते. जर ए आणि बी ला एकत्र यायचं आहे, आता पूर्ण याच्या उलट कन्सेप्ट, ए आणि बी ला एकत्र यायचं आहे. ठीक आहे. तर ए आणि बी एकत्र आले आणि त्याच्यामध्ये जर बॉन्ड फॉर्मेशन झालं तर हे एनर्जीशी कसं रिलेटेड असू शकतं? एनर्जी काय व्हायला पाहिजे इथं? रिलीज. एनर्जी विल बी रिलीज. एनर्जी का रिलीज व्हायला पाहिजे? फ्री ॲटमची एनर्जी जास्त असते. बॉन्ड बनवतायत म्हणजे स्टेबल होत आहेत. स्टेबल होत आहेत म्हणजे हायर एनर्जी पासून लोअर एनर्जीला येत आहेत. लोअर एनर्जीला येत आहेत म्हणजे राहिलेली एनर्जी कुठे जाईल? राहिलेली एनर्जी जी आहे ती इमिट केली जाईल हीटच्या फॉर्म मध्ये, रेडिएशनच्या फॉर्म मध्ये. मग एनर्जी विल बी इमिटेड आणि ही एनर्जी नियरली इक्वल असते. जेवढी बॉन्ड बनताना एनर्जी रिलीज होते तेवढीच एनर्जी द्यावी लागते बॉन्ड ब्रेक करायला. म्हणजे काय? मी जर एनर्जी प्रोफाईल डायग्राम दाखवतोय तर ए आणि बी फ्री स्टेटला असताना जर एनर्जी लेवल ही आहे त्यांची आणि ए बी कंबाईन झाल्यानंतर, बॉन्ड तयार झाल्यानंतर जर एनर्जी ही आहे, तर हा एनर्जी गॅप आहे एवढा. याला आपण जर डेल्टा ई म्हटलं तर ज्यावेळी ए आणि बी एकत्र येतील, ए बी बनेल, त्यावेळी डेल्टा ई रिलीज होईल. आणि ज्यावेळी कधी तुम्हाला ए आणि बी ला फ्री स्टेट मध्ये पाठवायचं आहे, ए आणि बी वेगळे वेगळे करायचे, त्यावेळी डेल्टा ई एवढी एनर्जी तुम्हाला याला काय करायला लागेल? द्यावी लागेल. तरच हे इकडे काय होतील? ते एनर्जी ऍक्सेप्ट करून हायर एनर्जीला जातील. बरोबर की नाही? मग एनर्जी बॉन्ड ब्रेक करण्यासाठी, दोन ऍटम मधला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी जेवढी काही एनर्जी द्यावी लागते त्याच एनर्जीला काय म्हटले जातं? बॉन्ड एन्थाल्पी म्हटलं जातं. ठीक आहे. पण आता पहा, दोन ऍटम मध्ये असणारा एक बॉन्ड जर आपल्याला ब्रेक करायचं तर ऍटम खूप छोटे छोटे असतात, त्याच्यामधलं अट्रॅक्शन पण छोटं असेल आणि त्याला ब्रेक करायला द्यावी लागणारी एनर्जी पण तितकी छोटी असेल, आपण त्याला काउंट करू शकत नाही. मग ही एनर्जी नेहमी काउंट केली जाते. आपल्याला ॲव्होगॅड्रोने एक कन्सेप्ट दिली आहे, मोल कन्सेप्ट. मग ही नेहमी 1 मोल साठी काय केली जाते? फॉर 1 मोल साठी काउंट केली जाते. मग जर एखादं स्ट्रक्चर असं असेल, एखादा ऍटम असा आहे, सी हा सेंट्रल ऍटम आहे, इकडे ए आहे, फॉर एक्झाम्पल इकडे ए आहे, इकडे बी आहे, इकडे काहीतरी डी आहे ऍटम. जर असं असेल आणि हे जर वेगळे वेगळे ऍटम आहेत तर डेफिनेटली ए आणि सी मध्ये असणारा बॉन्ड वेगळा आहे, सी आणि बी मध्ये असणारा बॉन्ड वेगळा आहे. बरोबर की नाही? का तर या दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वेगळं आहे, दोघांचं नेचर वेगळं आहे, दोघांची बॉन्ड लेंथ वेगळी आहे, याच्यामधला बॉन्ड अँगल वेगळा आहे, सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. सी आणि डी मध्ये पण इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट वेगळं असणार आहे. म्हणून हा बॉन्ड ब्रेक करायला द्यावी लागणारी एनर्जी वेगळी, याला ब्रेक करायला द्यावी लागणारी एनर्जी वेगळी आणि याला ब्रेक करायला द्यावी लागणारी एनर्जी वेगळी. जर मी याला E1 म्हणतोय तर इथं द्यावी लागणारी एनर्जी E2 आहे आणि इथं द्यावी लागणारी एनर्जी E3 आहे. कळतंय का? कळतंय का हे? बरोबर की नाही? येस सर. जसं जेवढं स्ट्रॉंग अट्रॅक्शन आहे तेवढं त्याला ब्रेक करायला द्यावी लागणारी एनर्जी डिफरंट आहे. जर मी तुम्हाला दोन बॉल जर एखाद्या रबर बँडने बांधलेले आहेत, तुम्ही लगेच त्याला ओढून ब्रेक करू शकता. बरोबर की नाही? जर ते एखाद्या पक्क्या धाग्याने बांधलेले आहेत तर तुम्हाला थोडंसं जास्त फोर्स लावायला लागेल. जर ते चांगल्या जाड अशा वायर रोपने बांधलेत तर तुम्हाला ते तुटणारच नाहीत. खूप सारी एनर्जी द्यावी लागेल, मशिनरीचा यूज करावा लागेल तिथं. सेम तसं आहे, ह्या बॉन्ड मध्ये अट्रॅक्शन किती आहे तेवढीच एनर्जी द्यावी लागते त्याला ब्रेक करण्यासाठी. मग आपण ही एनर्जी जी कॅल्क्युलेट करतोय बॉन्ड एन्थाल्पी, ही ऍटम मॉलिक्यूल मधल्या पर्टिक्युलर कोणत्या तरी एकाच टाईपच्या बॉन्डसाठी असते. पर्टिक्युलर कोणत्या तरी एकाच टाईपच्या बॉन्डसाठी असते. दुसऱ्या टाईपच्या बॉन्डसाठी दुसरी बॉन्ड एन्थाल्पी असते. असं नाही का की या ऍटम मध्ये सगळ्या बॉन्डची बॉन्ड एन्थाल्पी सेम आहे. ऍटम मध्ये असणाऱ्या प्रत्येक बॉन्डसाठी बॉन्ड एन्थाल्पी काय असते? डिफरंट असते. मग बॉन्ड एन्थाल्पी मध्ये काय सांगू शकतो? इट इज द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक. इट इज द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक. अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक बॉन्ड ऑफ
1 मोल ऑफ ऍटम किंवा 1 मोल ऑफ बॉन्ड, 1 मोल बॉन्ड ब्रेक करायचे तुम्हाला. 1 मोल मॉलिक्यूल मध्ये 1 मोल बॉन्ड असणार आहे. म्हणून 1 मोल म्हणजे ॲव्होगॅड्रोज नंबर एवढे किती 6.023 इंटू 10⁻23 एवढे बॉन्ड्स एकाच टाइपचे बॉन्ड्स ब्रेक करण्यासाठी द्यावी लागणारी एनर्जी. वी कॅन से राईट डाऊन द अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड to break 1 mole of bond of 1 mole of bond of 1 type, एका टाइपचे बॉन्ड म्हणजे 2 ऍटम मध्ये असणारा बॉन्ड 1 टाइप. पण हे सगळं कधी होत असतं गॅसियस स्टेट मध्ये. इन गॅसियस स्टेट मध्ये तो कंपाऊंड असताना इन गॅसियस स्टेट इज टर्म्ड ॲज बॉन्ड एन्थाल्पी. आणि एन्थाल्पी नेहमी डेल्टा एच ने दाखवतो आपण. जर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी असेल तर आपण इजी ने त्याला रिप्लेस करतो, बरोबर की नाही. जर आयोनायझेशन एन्थाल्पी असेल तर या टाइप मध्ये आपण त्याला शो करतो, म्हणजे आय फॉर आयोनायझेशन, इजी फॉर इलेक्ट्रॉन गेन. तर एन्थाल्पी आपण अशी रिप्रेझेंट करत असतो. तर इथं जनरली आपण डेल्टा एच यूज करणार आहे. जर ऍव्हरेज घेत असो तर आपण तिथं स्मॉल ए ने रिप्रेझेंट करणार आहे. बॉन्ड एन्थाल्पीलाच बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी असंही म्हणतात. बॉन्ड एन्थाल्पीला बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी असंही म्हणतात. त्याच्यामधला डिफरन्स ही पाहणार आहे आपण, काय डिफरन्स आहे ते. फॉर एक्झाम्पल पहा, याचे एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. H2 मॉलिक्यूल मध्ये हायड्रोजन आणि हायड्रोजनचा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी 1 मोल साठी द्यावी लागणारी एनर्जी किती आहे 435.8 ही असते. किलो जूल पर मोल हे युनिट असतं एका मोल साठी, म्हणून किलो जूल पर मोल. जर ही तुम्ही हेट्रोन्यूक्लियर ऍटम साठी, आता इथं कसं आहे हायड्रोजन आणि हायड्रोजन होमोन्यूक्लियर मॉलिक्यूल आहे, म्हणजे काय हा पण ऍटम सेम हा पण ऍटम सेम, होमोन्यूक्लियर म्हणतात. हेट्रोन्यूक्लियर कसा होईल जर एक ऍटम एच चा आहे एक सीएल चा आहे, एक क्लोरीनचा एक हायड्रोजनचा, याला म्हणतात हेटेरोन्यूक्लियर. हेटेरो म्हणजे डिफरंट. तर याला ब्रेक करण्यासाठी द्यावी लागणारी एनर्जी असेल 431.0 किलो जूल पर मोल. किलो जूल पर मोल. मग आता मला एक कन्सेप्ट सांगा, ए आणि बी मध्ये असणारा बॉन्ड हा स्ट्रॉंगर बॉन्ड आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे, तर त्याला ब्रेक करायला द्यावी लागणारी एनर्जी काय असणार आहे जास्त असणार आहे, बरोबर की नाही. जर हा बॉन्ड स्ट्रॉंग आहे, जेवढा बॉन्ड स्ट्रॉंग आहे तेवढी त्याला द्यावी लागणारी एनर्जी काय असणार आहे हायर असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजेच काय, ज्या बॉन्डची बॉन्ड एन्थाल्पी हायर आहे तो बॉन्ड जास्त स्ट्रॉंगर आहे. ज्या बॉन्डची बॉन्ड एन्थाल्पी कमी आहे तो बॉन्ड कसा आहे वीकर आहे, तो स्ट्रॉंगर नाहीये, बरोबर की नाही. हे आपण याच्यावरून सांगू शकतो. म्हणजे बॉन्ड एन्थाल्पी इज द पॅरामीटर ऑफ स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड. बॉन्डची स्ट्रेंथ किती आहे तेवढी जास्त त्याची बॉन्ड एन्थाल्पी असणार आहे. मग जर मी तुम्हाला दोन वेगवेगळे एक्झाम्पल दिले, नायट्रोजन मध्ये असतो ट्रिपल बॉन्ड आणि ऑक्सिजन मध्ये असतो डबल बॉन्ड, ह्या दोन्ही मध्ये बॉन्ड एन्थाल्पी कोणाची जास्त असणार आहे, ज्याचा बॉन्ड जास्त स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग बॉन्ड कोणता असतो मी सांगितलं तुम्हाला, सिंगल बॉन्ड पेक्षा डबल बॉन्ड स्ट्रॉंग, डबल बॉन्ड पेक्षा ट्रिपल बॉन्ड स्ट्रॉंग. दोन बॉल घ्या, एक धागा बांधलाय लगेच तोडू शकता. त्याच दोन बॉलच्या मध्ये काय केलंय दोन धागे बांधलेले आहेत, मग काय लागेल एनर्जी जास्त लागेल. आणि 3 धाग्यांनी जर तोच बॉन्ड तेच दोन बॉल जर कनेक्ट केले आहेत बांधलेले आहेत, तोडायला तुम्हाला जास्त एनर्जी द्यावी लागणार आहे. म्हणजे डबल बॉन्ड पेक्षा ट्रिपल बॉन्ड स्ट्रॉंगर आहे आणि जेवढा स्ट्रॉंग तेवढा त्याला तोडायला द्यावी लागणारी एनर्जी पण जास्त आहे, म्हणून याची बॉन्ड एन्थाल्पी जास्त आहे ऑक्सिजन पेक्षा. मग असं जर तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारलं N2 आणि O2 मध्ये जर कुणाची बॉन्ड एन्थाल्पी जास्त आहे, कुणाची जास्त आहे, लगेच हे पिक्चराइज करायचं. N2 दिला म्हणजे ट्रिपल बॉन्ड आहे हे लक्षात यायला पाहिजे, O2 दिला म्हणजे डबल बॉन्ड आहे हे लक्षात यायला पाहिजे. येईल का? ओके. मग काय सांगू शकतो आपण, लार्जर बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी मीन्स स्ट्रॉंगर बॉन्ड. काय म्हणू शकतो आपण याला, लार्जर, राईट डाऊन, लार्जर
हे पण लिहा एक्झाम्पल. बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी. बॉन्ड डिसोसिएशन म्हणजेच बॉन्ड एन्थाल्पी. बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी. बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी. Then stronger is the bond. Stronger is the bond. Larger bond dissociation energy, stronger is the bond. जे होमोन्यूक्लियर आहेत किंवा आपण ज्याला म्हणू शकतो की दोन्ही ऍटम सेम आहेत, ज्या मॉलिक्यूल मध्ये दोन्हीच्या दोन्ही ऍटम सेम आहेत, याच्यामध्ये बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी म्हणजेच बॉन्ड एन्थाल्पी आहे. पण जर हे डिफरंट असतील किंवा पॉली ॲटॉमिक मॉलिक्यूल असेल तर बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी आणि बॉन्ड एन्थाल्पी वेगळी. का तर इथं डिसोसिएशन होतंय म्हणजे काय होतंय? डिसोसिएशन होतंय म्हणजे हा बॉन्ड ब्रेक होतोय, म्हणजेच बॉन्ड एन्थाल्पी आहे. बरोबर की नाही? म्हणजेच डिसोसिएशन आहे. पण एकापेक्षा जास्त, दोन पेक्षा जास्त ऍटम असतील त्याच्यामध्ये, त्या मॉलिक्यूल मध्ये जर दोन पेक्षा जास्त ऍटम असतील तर हा क्रायटेरिया तिथं लागू होत नाही. बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे ऍव्हरेज एन्थाल्पी असणार आहे आणि बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी ही पर्टिक्युलर असणार आहे. बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी ही पर्टिक्युलर असणार आहे. मग आपण काय म्हणू शकतो? इन केस ऑफ पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स, राईट डाऊन, इन केस ऑफ पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स. पॉलीएटॉमिक म्हणजे काय? एकापेक्षा दोन पेक्षा जास्त ऍटम असतील तर आपण त्याला काय म्हणणार? पॉलीएटॉमिक म्हणणार. बॉन्ड एन्थाल्पी अँड बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी आर नॉट आयडेंटिकल. बॉन्ड एन्थाल्पी अँड बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी आर नॉट आयडेंटिकल. हे आयडेंटिकल असणार नाहीत, वेगवेगळे असणार आहेत. कसे असणार आहेत वेगळे? पहा, बॉन्ड एन्थाल्पी इज द ऍव्हरेज ऑफ bond enthalpy is the average of the sum of successive bond dissociation energies. Sum of successive bond dissociation energies म्हणजे काय? पहा, सक्सेसिव्ह म्हणजे काय? सलग. जर एखाद्या मॉलिक्यूल मध्ये खूप सारे बॉन्ड आहेत, आता जे एक्झाम्पल आपण घेतले होते ऑक्सिजन किंवा नायट्रोजन, याच्यामध्ये एकच बॉन्ड ब्रेक करायचा आहे, हा डबल बॉन्ड ब्रेक करायचा, हा ट्रिपल बॉन्ड ब्रेक करायचा, हे दोन ऍटम वेगळे होणार आहेत. मग ह्या बॉन्ड साठी असणारी डिसोसिएशन एनर्जी म्हणजेच बॉन्ड एन्थाल्पी आहे. पण जर एखादा पॉलीएटॉमिक मॉलिक्यूल असेल, जर एखादा मॉलिक्यूल असेल, फॉर एक्झाम्पल पहा, सेंटरला ए आहे, इकडं बी आहे, इकडं सी आहे, इकडं डी आहे, इकडं ई आहे, तर अशा वेळी पहिल्यांदा हा बॉन्ड ब्रेक केला, नंतर हा बॉन्ड ब्रेक केला, नंतर हा बॉन्ड ब्रेक केला, नंतर हा बॉन्ड ब्रेक केला, ह्या प्रत्येकासाठी असणारी बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी काय आहे? वेगळी आहे. आणि जर तुम्ही हे सक्सेसिव्ह करताय, सक्सेसिव्ह म्हणजे सलग करताय, हे एका पाठोपाठ एक करताय, त्याला सक्सेसिव्ह म्हणतात. एका पाठोपाठ एक जर हे सगळे बॉन्ड ब्रेक करताय तर ह्या सगळ्यांची काहीतरी बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी असणार आहे. फॉर एक्झाम्पल पहा, डेल्टा एच ने दाखवतोय आपण, तर डेल्टा H1 प्लस डेल्टा H2 प्लस डेल्टा H3 प्लस डेल्टा H4 या सगळ्यांची सम करा आणि याचा ऍव्हरेज घ्या. ऍव्हरेज घ्या म्हणजे जेवढे बॉन्ड आहेत, जेवढे एनर्जी ऍड करतायत त्यांना डिवाइड करा आणि ह्या ऍव्हरेजला जे काही आन्सर येईल त्याला आपण म्हणणार आहे बॉन्ड एन्थाल्पी. आणि ही पर्टिक्युलर काय आहे? एका बॉन्ड साठी असणारी बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी, या बॉन्ड साठी असणारी बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी. डेल्टा H3 मीन्स तिसऱ्या बॉन्ड साठी असणारी बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी. आणि हे जर सलग ब्रेक करताय तुम्ही बॉन्ड, तर याचा जो ऍव्हरेज येणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? बॉन्ड एन्थाल्पी. इट इज क्लिअर? इट इज क्लिअर? रिप्लाय मी. ओके, टेक अ एक्झाम्पल. एक्झाम्पल ऑफ H2O. सिंपल एक्झाम्पल. H2O किती बॉन्ड आहेत? वॉटर मॉलिक्यूल मध्ये किती बॉन्ड आहेत? यस, गॅसियस स्टेट मध्ये आहे. आता असं कन्सिडर करा, समजा दोन O आणि H चे दोन बॉन्ड आहेत, ऑक्सिजन आणि हायड्रोजनचे दोन बॉन्ड आहेत.
समजा मी पहिला O आणि H मधला बॉन्ड हा ब्रेक करतोय. जर मी हा बॉन्ड ब्रेक करतोय तर काय होणार आहे पहा, H2O ओरिजिनल मॉलिक्यूल हे सगळं कुठं होत असतं, हे सगळं कुठं होत असतं, गॅसियस स्टेटमध्ये. गॅसियस स्टेटमध्ये लागणारी एनर्जी कन्सिडर करायची आहे. हायड्रोजन आयडेंटिकल डिव्हिजन झालं, हायड्रोजन वेगळा झाला, शिल्लक राहिलेली स्पेसिस काय, हायड्रोजन निघून गेल्यानंतर यस OH राहील. ओके, मग हायड्रोजन वेगळा झाला आणि दुसरी स्पेसिस झाली OH. बॉन्ड आयडेंटिकली ब्रेक केला आहे. ओके, मग OH. ठीक आहे, मग आता काय करायचं आहे पहा. ठीक आहे, हा पण गॅसियस स्टेज मध्ये. तर याच्यासाठी जी काही एनर्जी द्यावी लागते, एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आहे त्याची 502 किलो जूल. याला आपण डेल्टा H1 म्हणूयात. डेल्टा H1 502 किलो जूल. कितीसाठी? एका बॉन्ड साठी का? एका बॉन्ड साठी नाही, 1 मोल ऑफ बॉन्ड साठी. 1 मोल ऑफ बॉन्ड साठी. आता मला हा दुसरा OH चा O आणि H मधला बॉन्ड ब्रेक करायचा आहे. आता मला सांगा, जर आपण हे सक्सेसिव्ह करतोय, ओके, तर सुरुवात कुठून करणार मी आता? OH पासून. का तर एक H ऑलरेडी तुम्ही रिमूव्ह केलेला आहे. मग आता वॉटर मॉलिक्यूल मधला H नाही काढायचा, आता OH मधला H काढून टाकायचा आहे आपल्याला. म्हणजे OH याच्यातला H वेगळा करताय तुम्ही, याच्यातला बॉन्ड ब्रेक करताय, हे तर ऑलरेडी तुम्ही काढून टाकलेलं आहे. राहिलं काय? जर तुम्ही H ऑलरेडी काढून टाकताय, राहिलं काय? फक्त OH राहिलाय. मग OH मधल्या O आणि H मधला बॉन्ड ब्रेक करताय, मग H झाला वेगळा आणि O पण झाला वेगळा. हे ऍटम कुठे एक्झिस्ट करतात? गॅसियस स्टेट मध्ये. सिंगल ऍटम कधीही सॉलिड स्टेट मध्ये एक्झिस्ट करत नाहीत. हे कधी असतात? फक्त गॅसियस स्टेट मध्ये. ठीक आहे, मग आता हे दाखवलेलं आहे आपल्याला. मग मला सांगा, H2O मधला बॉन्ड ब्रेक करणं, पहा, याच्यामधला हा बॉन्ड ब्रेक करणं आणि OH मधला हा बॉन्ड ब्रेक करणं, ह्या दोन्ही स्पेसिस सारख्या आहेत का? दोन्ही स्पेसिस सारख्या आहेत का? नाहीयेत. ओके, इथं H2O मध्ये ऑक्सिजनच्या सराउंडिंगला असणारी इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट वेगळा आहे. हा बॉन्ड ब्रेक झालेला आहे इथं. OH मध्ये असणाऱ्या ऑक्सिजनच्या सराउंडिंगला इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट वेगळा आहे, इलेक्ट्रॉनची संख्या वेगळी आहे, इलेक्ट्रॉनिक कॅरेक्टर वेगळं आहे. म्हणून याला ब्रेक करायला द्यावी लागणारी एनर्जी पण काय असणार आहे? वेगळी असणार आहे. या दोन्हीमध्ये स्टेबल कोण असेल? OH जास्त स्टेबल असेल का H2O जास्त स्टेबल असेल? H2O जास्त स्टेबल आहे, म्हणून त्याला ब्रेक करायला द्यावी लागणारी एनर्जी पण जास्त होती. आता OH थोडासा अनस्टेबल झालेला आहे, तर त्याला द्यावी लागणारी एनर्जी पण थोडीशी काय असणार आहे? कमी असणार आहे. का तर हा बॉन्ड ब्रेक करणं सोपं आहे हा बॉन्ड ब्रेक करण्यापेक्षा, बिकॉज दिस इज मोर स्टेबल, आणि हा लेस स्टेबल आहे म्हणून लेस अमाऊंट ऑफ एनर्जी लागणार आहे. सो डेल्टा H2 is equal to 427 kilojoule per mole. 427 किलोजूल पर मोल. आता मला कोणी सांगेल का व्हॉट इज मीन बाय बॉन्ड एन्थाल्पी? ही झाली पहिल्या बॉन्डची बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी, ही झाली दुसऱ्या बॉन्ड साठीची बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी. देन व्हॉट इज बॉन्ड एन्थाल्पी? ऍव्हरेज. It is the average of sum of successive bond dissociation energies. या दोन्हीची सम करायची. मग राईट डाऊन बॉन्ड एन्थाल्पी इज इक्वल टू, सम करा या दोन्हीची, डेल्टा H1 आणि डेल्टा H2. 502 प्लस 427 डिवायडेड बाय 2. काय आन्सर भेटतंय? 464.5. 464.5 किलो जूल पर मोल. याला म्हणणार आपण, या व्हॅल्यूला काय म्हणणार आपण? दिस व्हॅल्यू रिप्रेझेंट्स द बॉन्ड एन्थाल्पी. मग बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे काय असेल? ऍव्हरेज असेल. आणि बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी ही इंडिव्हिज्युअल असेल प्रत्येक बॉन्ड ब्रेक करण्यासाठी. याला ऍव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी म्हणतो. मग आपण हे कसं दाखवणार? राईट डाऊन, त्याच्या खाली लिहून घ्या. देअरफॉर ऍव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी डेल्टाच्या सबस्क्रिप्टला स्मॉल ए, ऍव्हरेज घेतोय म्हणून H इज इक्वल टू 464.5 किलो जूल पर मोल. समजलं का? हे समजलं? हे खाली लिहून घ्या. याचं रिझन काय देता येईल? काय रिझन देता येईल याचं? काय रिझन देऊ शकतो? दोन वेगवेगळ्या एनर्जी का आहेत? राईट डाऊन वन सेंटेन्स. इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट अराउंड द, खाली लिहून घ्या, इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट अराउंड द ऑक्सिजन ॲटम
in H2O and in OH is different. हे काय असणार आहे? डिफरंट असणार आहे. मग आता तुम्हाला काय माहित झाले? तुम्हाला काय माहित झाले? एका ऑक्सिजन मधला आणि एका हायड्रोजन मधला, म्हणजे ऑक्सिजन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी द्यावी लागणारी एनर्जी तुम्ही पाहिली. पण जर समजा ऑक्सिजन आणि हायड्रोजनचाच बॉन्ड ब्रेक करायचा आहे, मी एक्झाम्पल दुसरं घेतोय तुम्हाला. फॉर एक्झाम्पल C2H5OH म्हणजे काय आहे? C2H5OH इथेनॉल किंवा इथिल अल्कोहोल आहे, बरोबर की नाही? या इथिल अल्कोहोल मधला जर मला हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा बॉन्ड ब्रेक करायचा आहे, तर अशीच एनर्जी द्यावी लागेल का डिफरंट असणार आहे? डिफरंट सर. डिफरंट असणार आहे. का तर वॉटर मॉलिक्यूल मध्ये काय होतं पहा, वॉटर मॉलिक्यूल मध्ये काय होतं, हाच बॉन्ड ब्रेक करत होतो ऑक्सिजन आणि हायड्रोजन मधला, पण दुसऱ्या साईडला कोण होता? दुसऱ्या साईडला H होता, फक्त हायड्रोजन ऍटम होता. इथं C2H5 आहे, याचंही काहीतरी नेचर असेल, इलेक्ट्रॉन डोनेटिंग नेचर असेल, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टिंग नेचर असेल, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग नेचर, इलेक्ट्रॉन डोनेटिंग नेचर, काहीतरी नेचर असेल याचं. मग हे इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंटला हे अफेक्ट करतो, म्हणून हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी द्यावी लागणारी एनर्जी काय असणार आहे? हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी द्यावी लागणारी एनर्जी पण काय असणार आहे? डेफिनेटली डिफरंटच असणार आहे. मग अशा सगळ्या मॉलिक्यूल मधली जी काही एनर्जी द्यावी लागते ऑक्सिजन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी, त्याचा ऍव्हरेज कॅल्क्युलेट केला जातो आणि हा ऍव्हरेज पण बऱ्याच वेळी काय केला जातो? यूज केला जातो किंवा इन्फॉर्मेटिव्हली घेतला जातो की ऑक्सिजन आणि हायड्रोजन मधल्या बॉन्डिंगचं नेचर कसं आहे, बॉन्ड किती स्ट्रॉंग आहे, कोणत्या दोन ऍटम मध्ये तयार होणारा बॉन्ड हा स्ट्रॉंग आहे, याच्यासाठी ही ऍव्हरेज व्हॅल्यू काय केली जाते? घेतली जाते. कोणती ऍव्हरेज व्हॅल्यू म्हटलंय मी? वेगवेगळ्या मॉलिक्युल्स मध्ये असणारा O आणि H मधला बॉन्ड. ओके, कार्बन C आणि H बॉन्ड कितीतरी वेळा येईल. कार्बन आणि हायड्रोजनचे 4 मिलियन कंपाऊंड आहेत, ऑर्गॅनिक कंपाऊंड. तेवढ्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजनच्या बॉन्डचं नेचर काय असू शकतं? डिफरंट असू शकतं. मग त्याच्यामध्ये आपण काय घेऊ शकतो? त्याचा ऍव्हरेज घेऊ शकतो, बरोबर की नाही? आणि दुसरी एक गोष्ट, बॉन्ड एन्थाल्पी सगळ्यात जास्त कोणाची आहे पहा? डायॲटॉमिक मॉलिक्यूल मध्ये. तुमच्या स्टडीसाठी मेजॉरिटीली डायॲटॉमिक मॉलिक्युल्स आहेत किंवा डायॲटॉमिक गॅस आहेत. राईट डाऊन वन सेंटेन्स, among all or among diatomic molecule, among diatomic molecules N2 साठी असणारी बॉन्ड एन्थाल्पी, N2 साठी असणारी बॉन्ड एन्थाल्पी सगळ्यात हायेस्ट आहे. हे एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट आहे. N2 साठी डेल्टा ऍव्हरेज एन्थाल्पी घेतोय म्हणून डेल्टा AH लिहिले मी. ही किती आहे? 946 किलो जूल पर मोल. ही काय आहे? डायॲटॉमिक मध्ये, डायॲटॉमिक मॉलिक्यूल मध्ये हायेस्ट आहे. का ते पण माहित आहे आपल्याला, त्याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. डायॲटॉमिक मॉलिक्यूल मध्ये काय आहे? सगळ्यात हायेस्ट कोणाची आहे? N2 ची. बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी म्हणा किंवा ऍव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी. ठीक आहे, एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट आहे. मग असा जो ऍव्हरेज घेतला जातो वेगवेगळ्या, लिहिले का हे? No, sir. लिहा. N2 साठी असणारी बॉन्ड एन्थाल्पी 946, विच इज द हायेस्ट इन डायॲटॉमिक मॉलिक्युल्स और डायॲटॉमिक गॅसेस. मग एक्सपेरिमेंटली डिटरमाइन केलेल्या ज्या काही या बॉन्ड एन्थाल्पी आहेत, याचा ऍव्हरेज दिलेला आहे काही बॉन्डसाठी, कॉमन बॉन्डसाठी. ओके, सो वी कॅन से, खाली एक नाव द्या, एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड average bond enthalpies of some common bonds are. आता हे टॅब्युलर फॉर्म मध्ये लिहायचं आहे आपल्याला. 2 कॉलम होतील, एकामध्ये टाइप ऑफ बॉन्ड असेल आणि दुसऱ्यामध्ये काय असेल? बॉन्ड एन्थाल्पी. बॉन्डचा टाइप आणि कसली बॉन्ड एन्थाल्पी आहे? ऍव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी. याचं युनिट काय असेल? इन किलो जूल पर मोल.
किलोजूल पर मोल असे 2 कॉलम करणार आहे आपण. पहा, कार्बन आणि हायड्रोजन मध्ये असणारी बॉन्ड एन्थॅल्पी काय असते, तर याचा एक रेशो दिलेला आहे तुम्हाला 400 to 415 किलोजूल पर मोल. म्हणजे तुम्ही कोणता बॉन्ड स्ट्रॉंग आहे आणि कोणता बॉन्ड वीक आहे हे तुम्ही याच्यावरून डिटरमाइन करू शकता. नायट्रोजन आणि हायड्रोजन मध्ये जिथं कुठं बॉन्ड होईल तर याची अराउंड असणार आहे 390. अराउंड 390 काय असणार आहे बॉन्ड डिसोसिएशन. ही ऍव्हरेज आहे, ऍव्हरेज बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी आहे. जर ऑक्सिजन आणि हायड्रोजन मध्ये बॉन्ड असेल, आताच आपण पाहिलं होतं, तर याची 464 किलोजूल पर मोल. युनिट एकदाच लिहिले, प्रत्येकाच्या पुढे युनिट लिहित नाही मी. अशी बॉन्ड एन्थॅल्पी असेल. जर 2 कार्बन मध्ये बॉन्ड असतील, 2 कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असेल तर 345 किलोजूल पर मोल असणार आहे. आणि ही याची साईज किती आहे याच्यावरती पण डिपेंड आहे, किती तो बॉन्ड किती जवळ आहे, ऍटमचे न्यूक्लियस किती जवळ आहेत, तेवढं त्याचं अट्रॅक्शन जास्त असणार आहे. ओके. त्याच्यानंतर पहा, कार्बन आणि नायट्रोजन मध्ये जर बॉन्ड असेल, कार्बन आणि नायट्रोजन मध्ये जर बॉन्ड असेल तर 290 to 350. यस सर, हे ऍव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पीज आम्हाला पाठच करून ठेवावे लागतील का? नाही नाही, ऍव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी विषयी फार कमी वेळा क्वेश्चन येईल तुम्हाला. फक्त तुम्हाला याच्यावरून हेच, याचा सिक्वेन्स तुम्हाला लक्षात असू द्या की कुणाची एनर्जी सगळ्यात जास्त आहे. तुम्हाला फार तर फार रेशो विचारतील, फार कमी वेळा डायरेक्ट क्वेश्चन येतो अशा न्यूमेरिकल व्हॅल्यूवर. तुम्हाला अंडरस्टँडिंग ओरिएंटेड क्वेश्चन येतो. मग अंडरस्टँडिंग ओरिएंटेड म्हणजे काय, कोणता बॉन्ड स्ट्रॉंग आहे, कोणता बॉन्ड वीक आहे हेच समजून घ्यायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये. त्यामुळे पॅटर्न लक्षात ठेवा की कोणता बॉन्ड स्ट्रॉंग असतो आणि कोणता बॉन्ड वीक असतो. हे तुम्हाला बॉन्ड एन्थॅल्पी वरून समजेल. सर क्वेश्चन मध्ये व्हॅल्यूज दिले जातील ना? ज्यावेळी तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे त्यावेळी व्हॅल्यू दिली जातील. न्यूमेरिकल येईल त्यावेळी व्हॅल्यू दिल्या जातील. न्यूमेरिकलच्या sir. मॅक्झिमम व्हॅल्यू दिल्या जातात. ज्या व्हॅल्यू दिल्या जात नाहीत त्या 100% तुमच्या पाठच होतात. हे लक्षात घ्यायचं. ऍट द एंड ऑफ 12 तुमच्या बऱ्याचशा व्हॅल्यू पाठ होणार आहेत आणि काही व्हॅल्यू ह्या तुम्हाला ब्रॅकेटमध्ये नेहमी दिल्या जातात न्यूमेरिकलला. कोणता Okay, बॉन्ड sir. पाहिला आपण, कार्बन आणि नायट्रोजन. कार्बन आणि ऑक्सिजन, कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये जर बॉन्ड झाला तर 355 to 380 किलोजूल पर मोल. सर, आज चौथा आणि 5वा लेसन थोडा जड जातोय. तोच कन्फ्युजिंग आहे. 11वी नाही, फक्त 11वी आणि 12वी दोन्ही, 11th आणि 12th मध्ये सगळ्यात टफ लेसन आहेत हे दोन. कन्सेप्ट sir. क्लिअर आहे का पहा. 11th ला वेटेज कमी आहे. 11th ला एकच टार्गेट ठेवायचं, कन्सेप्ट क्लिअर करायची. कन्सेप्ट क्लिअर झाली की एमसीक्यू सॉल्व्ह होणार आहे. इथं काही जास्त पाठ वगैरे करत बसायचं नाही. ह्या गोष्टी पाठ करत बसू नका. ओके. Yes, आणि sir. रिवाइज करा. जर काही हार्ड वाटलं, आपले सगळे लेक्चर सेव्ह आहेत चॅनल वरती, रिवाइज करा. कधीही डाऊट आला तर एनी टाइम तुम्ही मला विचारा. बॉन्ड एन्थॅल्पी, केमिकल बॉन्ड समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्या थेरीज समजून घ्या, कन्सेप्ट आयडिया समजून घ्या. काही समजत नसेल परत लेक्चर अटेंड करा. परत युट्यूब वरती लेक्चर आहे. तरीही नाही समजत, मी अवेलेबल आहे. कधीही तुम्ही मला विचारू शकता, व्हॉट्सअप करू शकता. ठीक आहे. आणि Yes, हे sir. फार डोक्यामध्ये टेन्शन घेऊन जर तुम्ही वाचलं ना, तुम्हाला कधीच नाही समजणार. एमओटी शिकायला कशी वाटली तुम्हाला? खूप चांगली वाटली. बरोबर की नाही? का चांगली वाटली एमओटी शिकायला तुम्हाला? का तर आपण त्याच्या आधी VSEPR शिकलो, VBT थिअरी शिकलो. मग एमओटी तुम्हाला जरा मोर ऍडव्हान्स वाटते. हे सेम तसं आहे की तुम्ही आणखी काही 1-2 चॅप्टर शिकल्यानंतर तुम्हाला हा पण सिलेबस इझी वाटणार आहे. येतं का लक्षात? जसं जसं पुढचा पार्ट आपण शिकत जातो, मागचा पार्ट आपल्याला सोपा वाटत जातो. त्यामुळे रिव्हिजन करा, वाचत चला. आणि काय समजत नाही याच्यासाठी मी जेवढं लिहून दिलंय तेवढंच वाचा. बुक कडे जाऊ नका, बुक मधले डिटेल्स वाचू नका. जेवढं आपल्या बोर्ड वरती होतंय तेवढंच वाचा. एखादं लेक्चर मिसिंग झालंय तुमचं, परत युट्यूब वरती जावा, लेक्चर नंबर सहित लेक्चर सेव्ह केलेत मी माझ्या चॅनलला. ओके. मग तुम्ही त्या लेक्चर नंबर वरून सुद्धा डायरेक्ट कोणतं लेक्चर मिस झालेलं आहे ते पण तुम्ही काय करू शकता, पाहू शकता. ओके. कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड झाला. कार्बन आणि क्लोरीन मधला बॉन्ड, कार्बन आणि क्लोरीन मधला बॉन्ड, याच्यासाठी 330 किलोजूल पर मोल अशी काय असणार आहे, एनर्जी असणार आहे. कार्बन आणि ब्रोमीन मधला बॉन्ड, कार्बन आणि ब्रोमीन मधला बॉन्ड 275. आता मला सांगा, कार्बन सेम आहे. कार्बन कसा आहे? कार्बन कसा आहे? सेम आहे. बदलला कोण? हॅलोजनच आहे. एक क्लोरीन आहे, दुसरा ब्रोमीन आहे. एक क्लोरीन आहे, दुसरा ब्रोमीन आहे. बरोबर की नाही? हो. मग कार्बन आणि क्लोरीन याच्यामधले बॉन्ड स्ट्रॉंगर आहे कुणापेक्षा? कार्बन आणि ब्रोमीन मधल्या बॉन्ड पेक्षा. काय रिझन असू शकतं? बघा, स्टडी कसा करणार आहे तुम्ही, हे पाठ करत बसू नका. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीमुळे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणाची जास्त आहे? क्लोरीनची.
क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल तर तो काय करेल? लक्षात ठेवायचं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कुठं वाढते? पिरियोडिक टेबल मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लेफ्ट टू राईट वाढते आणि बॉटम टू टॉप वाढते. म्हणजे सगळ्यात इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी या कोपऱ्यामध्ये असणार आहे. फ्लोरीन हा सगळ्यात मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह असणार आहे. फ्लोरीनच्या खाली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होते, इकडे पण क्लोरीन. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होत जाते. मग क्लोरीन जर पहिला येतोय तर ब्रोमिनला काय असणार आहे? लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह असणार आहे. ओके. पण दुसरी एक गोष्ट होते इथं, कार्बन ऍटम एवढा आहे, दोन्ही ठिकाणी तो तेवढाच असेल. पण क्लोरीन ऍटम जर एवढा आहे कन्सिडर केलं, ब्रोमिन ऍटम खूप मोठा आहे. येतंय का लक्षात? क्लोरीन पेक्षा ब्रोमिन ऍटम खूप मोठा आहे. मग कार्बनच्या आणि क्लोरीनच्या न्यूक्लियस मधलं डिस्टन्स आणि कार्बनच्या आणि ब्रोमिनच्या न्यूक्लियस मधलं डिस्टन्स, कोणतं डिस्टन्स जास्त असेल? कार्बन अँड ब्रोमीन. क्लोरीन. कार्बन आणि ब्रोमिनच्या न्यूक्लियस मधलं डिस्टन्स जास्त असेल का? तर हा मोठा ऍटम आहे. मग कम्पॅरेबल साईज असणारे ऍटम मधला बॉन्ड स्टेबल असतो. ज्याचे कम्पॅरेबल नसतात, एक खूप मोठा आहे एक खूप छोटा आहे, ते लगेच ब्रेक होऊ शकतात. बरोबर की नाही? जर हा क्लोरीन आहे आणि हा जर कार्बन आहे, हे कम्पॅरेबल आहे. पण हा जर ब्रोमिन आहे आणि हा कार्बन आहे, हे बॉन्ड काय आहेत? कम्पॅरेबल नाही आहेत. हा ब्रोमिन वरून हा कार्बन इझिली निघून जाऊ शकतो. ते आपण पाहणार आहोत बॉन्ड लेंथ मध्ये. हे कशामध्ये पाहणार आहोत? बॉन्ड लेंथ मध्ये. नेक्स्ट पॅरामीटर आहे तो आपला. त्याच्यानंतर पहा, 2 ऑक्सिजन मध्ये जर बॉन्ड असेल, 2 ऑक्सिजन मध्ये जर बॉन्ड असेल 175 टू 184. आता हे काय आहेत? दोन्ही इलेक्ट्रोनिगेटिव्ह झाले. दोन्ही इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे दोन्ही काय करतील? दोन्हीही इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतील. परत जर याच्यामध्ये डबल बॉन्ड असता तर तो जास्त स्ट्रॉंग झाला असता. पण इथं कसा बॉन्ड आहे? फक्त सिंगल बॉन्ड आहे. जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर, आता कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड पेक्षा कार्बन कार्बन डबल बॉन्ड काय असणार आहे? कार्बन Strong. कार्बन डबल बॉन्ड जास्त स्ट्रॉंग, म्हणून याला द्यावी लागणारी एनर्जी पण Strong. काय असणार आहे? जास्त असणार आहे. म्हणजे 610 टू 630 किलोजूल पर मोल. किलोजूल पर मोल. आणि हे असणार आहे बॉन्ड एन्थाल्पी. ओके. जर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर, येस, कार्बन कार्बन ट्रिपल मोर बॉन्ड असेल स्ट्रॉंगर. मोर स्ट्रॉंगर. मग एनर्जी काय होईल? बाइंडिंग एनर्जी वाढेल का कमी होईल? वाढेल. राईट डाऊन 835 किलोजूल पर मोल. जर सी डबल बॉन्ड ओ असेल तर, आता सी सिंगल बॉन्ड ओ कुठं होता? इथं होता. सी सिंगल बॉन्ड ओ 355 आणि 380 होती. आता डेफिनेटली वाढणार आहे 724 टू 757 किलोजूल पर मोल. आणि जर कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन असेल तर, कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन असेल तर 854 किलोजूल पर मोल. इन दिस वे. हे सायनाइड मध्ये असतो. हा सायनाइड ग्रुप आहे. जर इकडे बॉन्ड झाला, इकडे जर तुम्ही एच जोडला तर HCl. सायनाइड माहितीये? सायनाइड. जर इथं एच असेल तर हा हायड्रोजन सायनाइड आहे. सी ट्रिपल बॉन्ड एन. सी ट्रिपल बॉन्ड एन, याला CN मायनस असंही दाखवतात, का तर हा बॉन्ड इथं कार्बन वरती येतो. CN मायनस कार्बन ऍक्च्युअली कॅरी करतो. जर बॉन्डिंग या ग्रुपचं बॉन्डिंग जर हा बॉन्ड इकडे शिफ्ट होऊन नायट्रोजन कडून झालं तर त्याला आयसोसायनाइड म्हणतात. आणि जर कार्बन कडून बॉन्डिंग झालं तर सायनाइड म्हणतात. लक्षात ठेवा, सायनाइड कंपाऊंड जे आहेत हे ऑल ओव्हर वर्ल्ड याला बॅन आहे. तुम्ही जर तुमच्या आयुष्यात सायनाइडला कधी बघायचा प्रयत्न केला किंवा तुम्हाला जर तो पाहायला भेटला तरी तुम्ही खूप नशीबवान आहात, का तर पूर्ण जगामध्ये याला बंदी आहे. सायनाइड हा हायली तर बाय टॉक्सिक आहे. हायली टॉक्सिक आहे. दुसऱ्या महायुद्धात काय केलं जायचं पहा, शत्रूने जर पकडलं सैनिकांना तर ते खूप काय करायचे? त्यांचे हाल करायचे. याच्यासाठी काय करायचे? सैनिक नेहमी एका कॅप्सूल ज्याच्यामध्ये सायनाइड भरलेला आहे ते दातामध्ये वगैरे किंवा तोंडामध्ये लपवून ठेवायचे. आणि जर कधी सापडले शत्रूच्या ताब्यामध्ये तर ती कॅप्सूल ते काय करायचे? दाताने चावायचे, फोडायचे त्याच्या वरचं आवरण. आणि सायनाइड ज्यावेळी जिभेवरती पडतं त्यावेळी माणूस कोमामध्ये जातो. माणूस कोमामध्ये जातो म्हणजे माणूस डायरेक्ट एंड होतो तिथं माणसाचा. सर वेर इट इज फ्लोरिनेट यूज्ड. जो यूज केला जात नाही, याच कामासाठी यूज केला जायचा तो. याच कामासाठी सिक्रेटली. काही कंपाऊंड असे आहेत पहा, तुम्ही हातावरती जरी टाकले ना एक थेंब तरी माणसाची डेथ होऊ शकते, का तर ते स्किन मधून आत जातात. स्किन मधून आत जातात. एखाद्या माणसाला मारायचं आहे, शूज मध्ये जरी तुम्ही त्याचे 2-4 थेंब टाकले आणि जर ते त्याच्यामध्ये काय झाले नाहीत, पर्क्युलेट नाही झाले आणि ते जर स्किनला टच झाले तरीही तिथं माणसाची डेथ होऊ शकते. तुम्ही 1-2 वर्षापूर्वीची न्यूज ऐकली का तुम्ही? साऊथ कोरिया नॉर्थ कोरिया ऐकली का? साऊथ कोरिया नाही, नॉर्थ कोरियाचा हुकुमशहा कोण आहे?
कोण आहे तिथला? किम जोंग किंग म्हणून आहे. आणि किम जोंग उन नावाचा त्याचा एक सावत्र भाऊ होता. तो त्याच्या सत्तेमध्ये हिस्सेकरी होऊ नये म्हणून त्याने गुप्तपणे काय केलं आहे, त्याचा मर्डर केला. मर्डर कसा केला माहितीये तुम्हाला? हा विमानतळावरती आला होता, मोठा कोट होता, हॅट घातलेली, आणि 2 यंग तिथं काय होत्या, 2 मुली होत्या. असं जसे की कॉलेज वयीन मुली वगैरे असतात. तर हा हॅट घालून वगैरे येत होता. एकीने काय केलं पहा, हातामध्ये ग्लोव्हज घातले होते त्यांनी. एक लिक्विड होतं जेल टाइप, आणि त्यांनी मागून येऊन त्याच्या चेहऱ्यावरती फक्त ते लिक्विड, जसं आपण रंगपंचमीला कलर खेळता की नाही तुम्ही होळीला? कलर कसे लावता चेहऱ्याला, तसं फक्त ते जेल टाइप लिक्विड काय केलं, चेहऱ्याला हे केलं. तो इकडे-तिकडे पाहिला, ती मुलगी पळून गेली. त्याला काहीही त्रास झाला नाही त्याचा. थोडं पुढे आल्यानंतर साइडला एक मुलगी उभारली होती. तिने फक्त तो जात असताना त्याच्या नाकासमोर एक स्प्रे मारला, असा की तो एअरमध्ये गेला आणि तो समोरून पास झाला. एवढंच केलं. त्याला वाटलं की कुणीतरी आपल्याबरोबर मजाक केलाय. तो तिथं सिक्युरिटी गार्डच्या रूममध्ये गेला पोलिसांच्या, आणि पोलिसांना सांगितलं, माझ्याबरोबर असा-असा इन्सिडेंट झालाय. पोलिसांनी त्याला विचारलं, तुला काही त्रास होतोय का? त्याने सांगितलं, मला काही त्रास होत नाही त्याचा. मग बसा म्हटले. बसायला लावलं एका ठिकाणी टेबलवरती, आणि हे पोलीस लागले सीसीटीव्ही चेक करायला. तो जिथं बसलेला त्याच ठिकाणी 15 ते 20 मिनिटानंतर त्याची डेथ झाली, विदाऊट एनी कोणतीही गोष्ट न समजता. असे काही केमिकल्स आहेत. किंवा आपण हेही पाहिलं असेल, इराकचं आणि अमेरिकेचं युद्ध झालं होतं. कोण होता इराकचा हुकुमशाह? इराकचा राजा कोण होता? सद्दाम हुसेन. आठवतं का? सद्दाम हुसेन. तर त्यावेळी पण अमेरिकेला वाटत होतं की याच्याकडे केमिकल वेपन्स आहेत, आणि केमिकल वेपन्सच्या वापराला बंदी होती. रशियाकडे पण गुप्तपणे केमिकल वेपन्स बरेच आढळलेले आहेत. तर अशा काही गोष्टी आहेत. ब्लॅक मांबा नावाचा साप आहे, किंवा किंग कोब्रा वगैरे ऐकलं असेल तुम्ही. तर ब्लॅक मांबा सगळ्यात पॉइझनस स्नेक आहे. साऊथ आफ्रिकेमध्ये सापडतो. नॅट जिओ किंवा डिस्कव्हरी चॅनल बघा, त्याच्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. बऱ्याचशा सीरीज असतात त्याच्यामध्ये. तर ब्लॅक मांबाच्या पॉइझनमध्ये काय असतं, सायनाइडचं कंटेंट असतं. जनरली केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये पहा, जेवढे काही केमिकल आहेत, तर याच्या काही टेस्ट असतात, फिजिकल टेस्ट. तर टेस्ट कोणत्या असतात पहा, ऑर्डर असते, त्याची वास कसा येतो, कलर असते, कलर कसा दिसतो. त्याच्यानंतर आणखी एक टेस्ट असते, फिजिकल स्टेट काय आहे, सॉलिड आहे, लिक्विड आहे का गॅस आहे. कॉपर फॉईल वरती जर त्याला तुम्ही फ्लेम मध्ये पकडताय, तर कोणत्या कलरची आग निघते त्याच्यामधून, म्हणजे फ्लेम कशी आहे त्याची, सुटी फ्लेम देतो की नॉन सुटी, म्हणजे धूर, काळसर धूळ निघतो की नाही निघत. KMnO4चं सोल्युशनला तो डिकलरायझेशन करतो की नाही करत, त्याचा कलर वगैरे चेंज करतो की नाही करत. अशा काही प्रिलिमिनरी टेस्ट असतात. त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट टेस्ट असते, टेस्ट म्हणजे काय, TEST टेस्ट असते, ज्याचं नाव आहे TASTE टेस्ट. टेस्ट म्हणजे त्याची चव कशी लागते. हे वाचलंय का कधी तुम्ही? ऍसिड्स आर सोअर इन टेस्ट. ऍसिड्स हे काय हा असतात, सर. चवीला आंबट असतात. मग ह्या सगळ्या कंपाऊंडची टेस्ट आपण घेऊ शकतो. कशी घेऊ शकतो? जरी आपली जीभ जळत असेल ऍसिडने, आपण त्याला डायल्यूट करू शकतो आणि घेऊ शकतो. सायनाइड हे असे कंपाऊंड आहेत की याची टेस्ट आजपर्यंत ह्युमन बिईंगला माहित नाही. सायनाइडची टेस्टच ह्युमन बिईंगला आजपर्यंत माहित नाहीये. का माहित नाहीये पहा. आवाज येतोय का प्रत्येकाला? येस सर. ठीक आहे. ओके. तर सायनाइडची टेस्ट का माहित नाही? सायनाइड ज्यावेळी कधी जिभेवरती पडेल, त्यावेळी माणसाची पहा मिलीग्रॅम मध्ये क्वांटिटी असते. एका ग्रॅम मध्ये कितीतरी व्यक्ती मरतील सायनाइडला. पूर्ण हेल्दी व्यक्ती. म्हणजे सायनाइडची क्वांटिटी एका ग्रॅम मध्ये 1000 मिलीग्रॅम असते. एका ग्रॅम मध्ये 1000 मिलीग्रॅम असतात. त्यातली 10-20 मिलीग्रॅम क्वांटिटी जरी आपल्या बॉडीमध्ये गेली, 20 ते 25 मिलीग्रॅम, तरी आपली तिथे काय होते, डेथ होते. तर सायनाइडची ऍक्शन कशी आहे पहा. जर एकदम लिटल अमाऊंट ऑफ रिॲक्शन झाली तुम्हाला सायनाइडची, मिलीग्रॅम पेक्षा आपण मायक्रोग्रॅम मध्ये जाऊयात. मायक्रोग्रॅम मध्ये जी डोळ्याला दिसत नाही इतकी क्वांटिटी जरी आपल्या शरीरात गेली, माणसाला पहिल्यांदा तिथं सिडेटिव्ह आहे, झोप लागते. झोप लागल्यानंतर माणूस कोमामध्ये जातो. कोमामध्ये गेल्यानंतर त्याची काय होते, डेथ होते. म्हणजे माणूस असा जातो की कसा गेलाय ते त्यालाही कळत नाही. त्याही माणसाला कळत नाही तो कसा गेलेला आहे. ओके. त्यामुळं सैनिकांकडून सायनाइड तोंडामध्ये ठेवण्याची ट्रिक यूज केली जाईल. आणि सायनाइडची ऍक्शनच अशी आहे की सायनाइडची टेस्ट कुणालाच माहित नव्हती. याच्याविषयी इंटरनेटवरती एक स्टोरी आहे. किती खरी आहे, किती खोटी आहे त्याची रिअलिटी चेक केली नाही आपण, पण खूप फेमस हो स्टोरी सर, आहे. ऐकले सर. सायनाइड जिभेवरती ठेवल्यानंतर काय होतंय, डेथ होते. तर त्या माणसाने, एक माणूस हुशार होता, त्याने काय केलं पहा त्या व्यक्तीने, की सायनाइड जिभेवरती ठेवल्यानंतर त्याची टेस्ट सांगायची. बरेच जण गेले सायनाइडची टेस्ट चेक करण्यासाठी, टेस्ट सांगायच्या अगोदरच गेले ते. मग त्यांनी काय केलं, पेन आणि पेपर घेऊन बसला आणि त्याने सांगितलं की मला बोलता येत नाही, मी सांगणार नाही, मी फक्त पटकन लिहिणार. आणि ज्यावेळी त्याच्या जिभेवरती सायनाइड दिले गेलं स्मॉल क्वांटिटी, त्यावेळी त्यांनी एकच लेटर लिहिलं होतं, यस. येस. यस म्हणजे काही असू शकतं, चोर असू शकतं, स्वीट नाही असू तसं. शकतं, किंवा त्याला जर एखाद्या फळाचं नाव आठवलं असेल त्या वेळात, किंवा एखाद्या पदार्थाचं नाव आठवलं, याच्यासारखी टेस्ट आहे. तसंही होऊ शकतं. बरोबर की नाही? त्यामुळं आजपर्यंत ती टेस्ट आपल्याला काय आहे, अननोन आहे. आणि त्याच्यानंतर पूर्ण जगामध्ये हे एवढे हॅझार्डस आहेत कंपाऊंड की पूर्ण जगामध्ये काय केलेलं आहे, याला बॅन केलेलं आहे.
ओके. सर ब्लॅक ठीक आहे, मांबा कसं घेतलेत काय हे हे करतो? ब्लॅक मांबा त्याच्या बॉडीमध्येच तयार होतं. ह्या सगळ्या हा. गोष्टी जेवढं काय आपण केमिस्ट्री शिकणार आहे ना कौशल, पहिली हो पासून सर. 10वी पर्यंत जेवढं सायन्स शिकलोय किंवा ते फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, ग्रॅव्हिटेशन असेल किंवा रिलेटिव्ह थिअरी असेल आईन्स्टाईनची किंवा काही असेल, ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आपल्या युनिव्हर्समध्ये प्रेझेंट आहे. आपण शिकण्याचा प्रयत्न करतोय. मी बऱ्याच वेळा सांगतो की हे असंच का, ते तसंच का, किंवा बऱ्याच वेळा विद्यार्थी प्रश्न करतात ही थिअरी जर 50% चुकीची आहे, त्याच्यानंतर ऍडव्हान्स थिअरी आली, त्याच्यानंतर ऍडव्हान्स थिअरी आली, मग पहिलं चुकीचं होतं का? चुकीचं नव्हतं. आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आपलं नॉलेज किती इम्प्रूव्ह होत गेलंय, सायन्समध्ये इम्प्रूव्हमेंट किती होत गेले, सायन्समध्ये जेवढी इम्प्रूव्हमेंट होत गेलेलं आहे तेवढं आपण नेचरमधलं अंडरस्टँडिंग करण्याच्या जवळ पोहोचतोय. बरोबर की नाही? तेवढं नेचरचं अंडरस्टँडिंग काय होणार आहे आपलं? नेचरचं